कोणत्याही गुन्हेगारानं राजकीय पक्षाचं कवच पांघरलेलं असलं तरीही ते कधीच खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम देत पोलीस महानिरीक्षक प्रवीण दीक्षित यांनी ठाण्याच्या घटनेचा निषेध केला। पोलीस मित्र समित्यांच्या सत्कार करण्यासाठी ते आज पुण्यात होते। यावेळी पोलीस मित्रांची पोलिसांना होणारी मदत आणि येत्या काळात त्याचं महत्त्व यावर ते बोलले। दरम्यान शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। शिवसेनेमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं जातं, त्यामुळे ठाण्यातील या कार्यकर्त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही। तसंच या संबंधात लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करीन असंही ते म्हणाले। जे कोणी चुकीचं वागणारे असतील त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही केलेली आहे आणि केली जाईलच, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही। मग ती ठाण्याची घटना असो, ती नंदुरबारची किंवा धुळ्याची असो किंवा पानगावची असो, त्या सर्व घटनांमधील सर्व जे काही आरोपी होते त्यांना आपण जे काही कायद्याने अटक करायची होती किंवा जे काही त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करायची होती ती कारवाई अत्यंत परिणामकारकरित्या केलेली आहे आणि ती केली जाईलच। माझं सामाजिक उत्तरदायित्व आहे, या भावनेतून तो काम करतो, त्यावेळेस तो कुठच्याही परिणामाला भीत नाही। माझं काम आहे, माझ्यामुळे हे चांगलं काम झालं याचा आनंद सुद्धा त्याला मिळतो। आणि म्हणून अशा प्रकारे शासनाच्या कामामध्ये लोकसहभाग मिळून सुरक्षता ही फक्त पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे, या भावनेतून ही यंत्रणा राबते। मी तुम्हाला सांगतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे फायदे होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।